हे लाडल्या बहिणीचे भाऊ नाही आहेत आणि यांनी काय केलं की यांना पुरत नाही म्हणून सगळे किराणा मालाचे भाव वाढवले, खायच्या तेलापासून सगळे भाव वाढवले, लाईटचे बिलाचे रेट वाढवून टाकले. त्याच्यामुळे बहिणींना दिलेले पैसे दिले 1 रुपया आणि काढले 10 रुपये. आदिवासींच्या मुलांच्या ज्या योजना आहेत व्यक्तिगत लाभांच्या, मग विद्यार्थ्यांच्या असतील, आदिवासींच्या योजना असतील, शेड्यूल कास्ट आले, सगळे आले, त्यांच्या योजना मिळतात का ते तपासा. या सरकारने हे सगळेच्या सगळे पैसे लाडली बहीण योजनेमध्ये डायव्हर्ट केले. आपल्याला लक्षात असेल की यावर्षी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती होती. पिण्याचं पाणी नव्हतं, चारा नव्हता. त्यावेळेस आम्ही सरकारला विधानसभेतही सांगितलं की तुम्ही त्याच्या चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था करा. नाही केली. निवडणुकीच्या तोंडावरच गाईला राज्यमातेचा दर्जा दिला. मंत्रालयाच्या दारावर एका तरुण शेतकऱ्याने सोयाबीन आणून पटकला. त्यांनी लावलेला खर्च निघत नाही. म्हणजे आमचं सरकार होतं त्यावेळेस 6,000 रुपये सोयाबीनला भाव होता. आज 4,000 रुपयाला सोयाबीन घेतलं जात नाही. हे जे सरकार आहे आताचं हे संविधानिक सरकार आहे.